पाकिस्तानचं दहशतवाद्यांना इनाम. मेलेल्या दहशतवाद्याच्या नातेवाईकाला 1 कोटी रुपये. पाक सरकारचे मसूद अझहरला 14 कोटी. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर दहशतवाद्यांच्या जनाजावेळी पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिले आणि पाकचा बुरखा फाटला. मात्र पाकनं निर्लज्जपणाचा आणखी एक कळस गाठलाय. हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकार कोट्यवधी रुपयांचं इनाम देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पाक सरकारकडून शुहादा पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे. मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींचं बक्षीस दिलं जाईल, तर जखमी दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत दिली जाणार आहे. दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर हल्ल्यात नुकसान झालेल्या मदरशांच्या पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांवरती प्रचंड पैसा खर्च करतो. म्हणजे एक तर त्यांना रिक्रुटमेंट केली की त्यांना महिन्याला पगार द्यावा लागतो, मग त्याच्या ट्रेनिंगवरती खर्च होतो, मग त्याच्या राहण्यावरती खर्च होतो. आणि आता सध्याच्या केसमध्ये काय झालं आहे तर दहशतवादी काही मारले गेले तर त्याच्यामध्ये जी त्यांनी पेमेंट दिलेली आहे, दहशतवाद्यांची जशी रँक आहे, जसं त्यांचं महत्त्व आहे त्याप्रमाणे पैसे वाटलेले आहेत. पाकनं आतापर्यंत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र दुसरीकडे पाकनं दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून दहशतवादी पोसत असल्याचे नवे पुरावे दिलेत. भावलपूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी अधिकृतपणे निवेदन जारी करून पाकनं मदतही जाहीर केली आहे. त्यामुळे पाक केवळ जिवंतपणीच दहशतवाद्यांना पोसत नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचीही काळजी घेत असल्याचं उघड झालंय. पाकिस्तान हाच आतंकिस्तान असल्याचं यामुळे पुन्हा एकदा जगासमोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.